किडनी स्टोन एकदा होऊन गेल्यानंतर तो पुन्हा का होतो हा प्रश्न अनेकांना पडतो खरं ना? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. खरं तर हा त्रास फक्त शारीरिक नसतो, तो खूप मोठा मानसिक त्रासही देतो. म्हणूनच आज आपण यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय हेच समजून घेणार आहोत. एकदा का किडनी स्टोनचा त्रास संपला की एकदम हायसं वाटतं, नाही का? पण विचार करा, काही महिन्यांतच तो त्रास पुन्हा सुरू झाला तर किती निराशा येते. हे जे चक्र आहे ना, ते खरंच खूप वेदनादायी आणि थकवणारं असतं. आणि ही भावना बऱ्याच जणांची आहे. पण घाबरू नका, एक चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे योग्य माहिती असेल तर हे चक्र आपण नक्कीच तोडू शकतो. चला, आता जरा खोलात जाऊन बघूया. साधारणपणे आपल्या सगळ्यांना काय वाटतं की कमी पाणी पिलं की किडनी स्टोन होतो. पण खरं सांगू, याच्या मागे आणखीही बरीच महत्त्वाची कारणं लपलेली आहेत. अर्थात, पुरेसं पाणी पिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, यात काहीच शंका नाही. पण जर स्टोन वारंवार होत असेल तर फक्त पाण्यावर अवलंबून चालणार नाही. आपल्याला त्यामागच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचावंच लागेल. मग हे स्टोन पुन्हा पुन्हा तयार होण्यामागे नक्की जबाबदार कोण आहे? म्हणजे खरे गुन्हेगार कोण आहेत? चला, तेच समजून घेऊया, कारण ते कळलं तरच योग्य उपाय करता येतील. तर बघा, याची मुख्य 4 कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्या लघवीतलं केमिकल बॅलन्स बिघडणं. दुसरं, वारंवार होणारे युरिनरी इन्फेक्शन्स. तिसरं, आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. आणि चौथं कारण म्हणजे काही वेळा हे अनुवंशिक सुद्धा असू शकतं. आता आपण यातला प्रत्येक मुद्दा जरा सविस्तरपणे बघू. सगळ्यात आधी बोलूया कॅल्शियमबद्दल. हो, तेच कॅल्शियम जे आपल्या हाडांसाठी गरजेचं असतं. पण गंमत बघा, हेच कॅल्शियम जर लघवीमध्ये गरजेपेक्षा जास्त झालं तर ते तिथे लहान लहान खडे तयार करायला लागतं आणि याच खड्यांचे पुढे जाऊन स्टोन बनतात. आता ह्या कॅल्शियमचा एक जोडीदार आहे. त्याचं नाव आहे ऑक्झलेट. पालक, बीट, शेंगदाणे अशा अनेक पदार्थांमध्ये हा घटक असतो. होतं काय की हा ऑक्झलेट त्या कॅल्शियमसोबत हातमिळवणी करतो आणि मग तयार होतो कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन. आणि माहितीये, हा स्टोनचा सगळ्यात कॉमन प्रकार आहे. आता तिसरा गुन्हेगार आहे युरिक ॲसिड. आपण जे प्रोटीन खातो त्याच्या पचनातून हा एक टाकाऊ पदार्थ तयार होतो. जर याचं प्रमाण वाढलं तर 2 गोष्टी होतात. एक तर तो स्वतःचे युरिक ॲसिड स्टोन तयार करतो किंवा तो कॅल्शियम स्टोन बनण्याच्या प्रक्रियेला अजूनच गती देतो. म्हणजे हा दुहेही धोका आहे. हे बघा, इथे हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आरोग्यपूर्ण लघवी, जिथे सगळे मिनरल्स एकदम बॅलन्स्ड आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे स्टोन तयार करणारी लघवी, जिथे कॅल्शियम, ऑक्झलेट, युरिक ॲसिड या सगळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. सगळ्या खेळ याच बॅलन्सचा आहे आणि म्हणूनच हे संतुलन राखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. हे स्टोन वारंवार होणं म्हणजे फक्त वेदना सहन करणं नाहीये. त्याचे काही गंभीर परिणामसुद्धा होऊ शकतात आणि म्हणूनच ह्याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं. हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा शरीरात स्टोन तयार होतो तेव्हा तो आपल्या किडनीवर प्रचंड ताण टाकतो. आणि विचार करा, जर हेच सारखं सारखं होत राहिलं तर किडनीच्या कामावर कायमचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. बरं, मग आता प्रश्न येतो की हे दुष्टचक्र तोडायचं कसं? तर चांगली बातमी ही आहे की काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या स्टोनला आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. चला तर मग हे चक्र तोडण्यासाठीचे 5 सोपे उपाय पाहूया. नियम नंबर 1, भरपूर पाणी प्या. नियम नंबर 2, जेवणातलं मीठ कमी करा. तिसरा, प्रोटीनचं सेवन नियंत्रणात ठेवा. चौथा, योग्य आणि संतुलित आहार घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वा नियम, वेळेवर मेडिकल चेकअप नक्की करा. हे बघा, आहारातले हे अगदी साधे नियम आहेत. जास्त पाणी प्यायल्याने काय होतं तर लघवी पातळ राहते आणि खडे तयार होत नाहीत. मीठ कमी खाल्ल्याने काय होतं तर लघवीतलं कॅल्शियम नियंत्रणात राहतं. आणि प्रोटीन मर्यादित ठेवल्याने युरिक ॲसिड वाढत नाही. हे 3 छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. एक छोटासा बदलसुद्धा भविष्यातल्या मोठ्या त्रासापासून वाचवू शकतो. मग विचार करायला हवं की आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी आजपासून नक्की कोणता बदल करता येईल, कोणती एक चांगली सवय लावता येईल.